नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत करते. आज आपण साबुदाणा खिचडी कशी बनवायची एकदम थोडक्यात नवीन शिकणाऱ्यांसाठी काही टिप्स आहेत त्या मी सांगणार आहे. तर त्यासाठी मी माझ्या पद्धतीने जशी बनवते त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यासाठी सुरुवातीला काय करायचं, आपला जो साबुदाणा आहे तो मोजून घ्यायचा वाटीच्या साहाय्याने किंवा पेल्याच्या साहाय्याने. जेवढा साबुदाणा तेवढंच पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं आणि धुवून जरी पाणी काढलं तरी तेवढंच पाणी त्याच्यामध्ये पुन्हा ॲड करा. जास्ती किंवा कमी ठेवू नका, नाहीतर काय होतं, जास्त पाणी झालं तर चिकट होतं, कमी पाणी पडलं तर कडक होतं. बघू शकता माझा साबुदाणा छान असा भिजलेला आहे. बघू शकता मऊ लुसलुशीत भिजलेला आहे. त्यानंतर एक बटाटा घेतला आहे, छान असा पातळ कट करून घेतलेला आहे बटाटा. तर मी बटाटा घालणार आहे खिचडीमध्ये, त्याच्यामुळे मी बटाटा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवली. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये एक पळी तेल ओतलेलं आहे. जास्त तेल नाही घातलेलं, फक्त एकच पळी तेल ओतलेलं आहे. तर या तेलामध्ये हा जो बटाटा मी पातळ चिरलेला आहे तो या तेलामध्ये मला भाजून घ्यायचा आहे. तर झाकण ठेवायचं. 2-3 सेकंदाने आपल्याला 2-3 वेळा आपल्याला हा बटाटा छान असा वाफवून घ्यायचा आहे. तेलामध्ये छान असा वाफवून घ्यायचा, म्हणजे आपला बटाटा छान असा शिजला जातो. आणि गॅसची फ्लेम आहे ना ती कमी ठेवायची, मंद गॅसवरती भाजायचं, जास्त नाही करायचं, नाही तर करपला जातो खालून. छान असा भाजला की आपल्याला जे मीठ आहे ते पूर्ण मीठ याच्यामध्ये ॲड नाही करायचं. चवीनुसार आपलं जे मीठ आहे, समजा तुम्ही अर्धा चमचा मीठ याच्यामध्ये ॲड करणार असाल तर त्याच्यातलं पाव चमचा मीठ याच्यामध्ये सुरुवातीला बटाट्यामध्ये टाका. तेवढं बटाट्याला लागलं की उरलेलं राहिलेलं मीठ साबुदाणा जेव्हा घालतो आपण तेव्हा टाकायचं, नाहीतर सगळं मीठ याला बटाट्याला लागलं जातं. त्यानंतर 1 चमचा मिरची पावडर टाकली, तीसुद्धा तेलामध्ये भाजून घेतली. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट, भरपूर सारं शेंगदाण्याचं कूट घालून हे सुद्धा मी तेलामध्ये भाजून घेणार आहे. ह्यामुळे सुद्धा आपली साबुदाणा खिचडी एकदम मोकळी तयार होते. साबुदाणा खिचडी एकदम मोकळी होण्यासाठी ही सुद्धा ट्रिक्स महत्त्वाची आहे. तेलामध्ये आपली जी शेंगदाण्याची कूट आहे ते पूर्ण असं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर भिजवलेला साबुदाणा याच्यामध्ये ॲड करायचा आणि हलवून घ्यायचं. पूर्ण बटाटा तसेच शेंगदाण्याचं कूट पूर्ण खिचडीला लागेल असं हलवून घ्यायचं. पुन्हा झाकण ठेवायचं. 2-3 सेकंदानं गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि आपल्याला हा साबुदाणा पुन्हा वाफेवरती वाफलून घ्यायचा. बघू शकता कढईला अजिबात चिटकलेला नाही, कारण आपला साबुदाणा परफेक्ट भिजला होता. त्यामुळे फायनली लुक असा आला आहे. मी तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते. बघू शकता एकदम मऊ लुसलुशीत साबुदाणा खिचडी तयार झाली आहे आपली. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन आहेत त्यांच्यासाठी मी सांगत आहे. तर बघू शकता खूप सुंदर असा कलर आलेला आहे आपल्याला. मी लाल मिरची पावडर वापरून बनवलेला आहे. तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची टाकून बनवू शकता. पूर्ण पाहिल्याबद्दल व्हिडिओ धन्यवाद.